स्वतःभोवती फिरत आहे आणि सूर्य एका जागी स्थिर आहे, पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतो आपण? व्हेरी गुड, परिवलन म्हणत असतो. आणि पृथ्वीच्या ह्या परिवलनामुळे काय होतं, पृथ्वीवरती दिवस आणि रात्र होत असतात. बघा आता हे जे ॲपॅरेटस आहे इथे तुम्हाला दिसतंय की पृथ्वीचा एक एक भाग हा सूर्यासमोर येतो. जो भाग सूर्याच्या समोर आहे तिथे प्रकाश पडतो आणि जो भाग मागच्या बाजूला आहे तिथं प्रकाश पडत नाही, तिथे अंधार असतो. मग पृथ्वी फिरत असताना जो भाग सूर्याच्या समोर येतो तिथे दिवस होतो आणि जो भाग हळूहळू सूर्याच्या मागे जातो तिथे हळूहळू संध्याकाळ रात्र अशा गोष्टी होत असतात. पृथ्वीवर दिवस आणि रात्र कशामुळे होतात समजलं तुम्हाला? ठीक आहे. आता पृथ्वीवर दिवस आणि रात्र कसे होतात हे तर आपण बघितलं. आता आपण आपल्या वर्ग 8वीच्या मुख्य मुद्द्यावर येऊया, स्थानिक वेळ आणि प्रमाण वेळ. बऱ्याच मुलांना हा धडा समजायला अवघड जातो, म्हणून मी आज तुमच्यासाठी हे प्रयोगाचं साहित्य आणलेलं आहे आणि याच्या आधारे स्थानिक वेळ आणि प्रमाण वेळ कशी होते हे आपल्याला समजून घ्यायचंय. आता मी तुम्हाला अगोदरच्या तासाला शिकवलेलं आहे की पृथ्वीवरती काही काल्पनिक रेषा आपण ठरवलेल्या आहेत. त्या रेषा आपण कशासाठी ठरवल्या आहेत पृथ्वीवर, की एखादं ठिकाण एखादा देश पृथ्वीवर नेमकं कुठे आहे हे कसं दाखवणार? पृथ्वी खूप मोठी आहे की नाही, मग आपण कसं दाखवणार? त्यासाठी आपण पृथ्वीवर आडव्या आणि उभ्या रेषा ठरवलेल्या आहेत. मग पृथ्वीवर ज्या अशा आडव्या रेषा आपण काल्पनिक रेषा ठरवल्या त्या रेषांना आपण काय म्हणतो? अक्षवृत्ते. बरोबर. ह्या ज्या आडव्या रेषा आहेत ज्या काल्पनिक आहेत, कोणी मारल्यात का पृथ्वीवर रेषा जाऊन? नाही. ज्या काल्पनिक आडव्या रेषा आहेत त्यांना आपण अक्षवृत्ते म्हणतो आणि ज्या उभ्या रेषा आहेत त्यांना आपण काय म्हणतो? रेखावृत्ते असं म्हणत असतो. बघा, पृथ्वीवरती एकूण 181 अक्षवृत्ते आहेत. पृथ्वीवरती एकूण 181 अक्षवृत्ते आहेत. जो सगळ्यात मोठा मधला आहे त्याला बृहद्वृत्त अक्षवृत्त असं म्हणत असतो, जे 0 अंशावर असतं. 0 अंशापासून वरती 90 अक्षवृत्ते आहेत आणि खाली 90 अक्षवृत्ते आहेत. मग सगळ्यात मधला जो आहे बृहद्वृत्त, ज्याला आपण सगळ्यात मोठं अक्षवृत्त म्हणत असतो, ते सगळ्यात मोठं का आहे? कारण त्या पृथ्वीच्या केंद्रातून जाऊन दोन्ही टोकांना छेदत असतं, म्हणून त्याची लांबी सगळ्यात मोठी आहे, म्हणून त्याला आपण बृहद्वृत्त असं म्हटलेलं आहे. परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो, बृहद्वृत्त कोणतं आहे? तर जे सगळ्यात मोठं आहे, बृहद म्हणजे मोठा, जे अक्षवृत्त सगळ्यात मोठं आहे त्याला आपण बृहद्वृत्त म्हणतो आणि बृहद्वृत्त हे 0 अंशावरून जात असतं, त्यालाच आपण मधलं विषुववृत्त असं सुद्धा म्हणत असतो. आलं लक्षात? मग मधला जो आहे तो बृहद्वृत्त, वरती 90 आणि खाली 90 असे टोटल 181 अक्षवृत्त आहेत. किती आहेत अक्षवृत्त? आता आपण रेखावृत्तांबद्दल माहिती घेऊया. रेखावृत्त म्हणजे काय? पृथ्वीच्या सरळ वरपासून उत्तर ध्रुवापासून दक्षिण ध्रुवापर्यंत ज्या काल्पनिक रेषा आहेत त्यांना आपण रेखावृत्त असं म्हणत असतो. मग आता बघा, हे रेखावृत्त अशा पद्धतीने आहेत, वरपासून खालपर्यंत. म्हणजे संत्रीच्या ज्या फोड्या केलेल्या असतात की नाही, जसं की संत्री आपण सोडलेली असते आणि एक एक फोड बाजूला काढू शकतो की नाही आपण, त्याच पद्धतीने एक एक रेखावृत्त असं असतं. मग एकूण रेखावृत्त पृथ्वीवर किती आहेत? तर पृथ्वीवर एकूण 360 रेखावृत्त आहेत. 360 का बरं असतील बरं? बघा, आपण गणितामध्ये बघितलेलं आहे, वर्तुळाचं एकूण माप किती असतं? 360 अंश असतं. मग पृथ्वी सुद्धा गोल आहे आणि संपूर्ण गोल पृथ्वीवरती आपण रेखावृत्त काल्पनिक ठरवलेले आहेत, म्हणून टोटल रेखावृत्तांची संख्या किती आहे? 360 रेखावृत्त पृथ्वीवरती आहेत. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, स्थानिक वेळ आणि प्रमाण वेळ. आता आपल्या वर्ग 8वीचा मुख्य मुद्दा, स्थानिक वेळ आणि प्रमाण वेळ. बघा, प्रत्येक ठिकाणी स्थानिक वेळ कशी ठरवली जाते? ज्या ठिकाणावर सूर्य मध्यान्ही येतो, म्हणजे सूर्य डोक्यावर येतो, त्यावेळेस तिथलची स्थानिक वेळ म्हणजे दुपार झालेली असते आणि त्या मध्यान्हानुसार आपण स्थानिक वेळ ठरवत असतो. आता आपण आत्ताच ग्लोब बघितला. मला एक सांगा, प्रत्येक ठिकाण सूर्यासमोर येण्याची वेळ वेगवेगळी आहे का सारखी आहे? वेगवेगळी आहे. जे ठिकाण सूर्यासमोर येतं एक्झॅक्ट त्यावेळेस तिथं मध्यान्ह असते. म्हणजे आता जर युरोपमध्ये मध्यान्ह असेल तर आशियामध्ये मध्यान्ह असेल का?
नाही. म्हणजे सूर्यासमोर येण्याची प्रत्येक ठिकाणाची वेळ वेगवेगळी असते, कारण पृथ्वी सतत फिरत असते, त्यामुळं प्रत्येक ठिकाणची स्थानिक वेळ वेगवेगळी असते. मग आता प्रत्येक ठिकाणची स्थानिक वेळ जर वेगवेगळी आहे तर जगाच्या वेळेमध्ये सुसूत्रता राहणार नाही. म्हणजे कसं बघा, एखादा क्रिकेटचा सामना त्याचं लाईव्ह प्रक्षेपण करायचं आहे. मग इंग्लंडवाल्यांनी सांगितलं की जर सकाळी 4 वाजता लाईव्ह प्रक्षेपण होईल, मग इंग्लंडमध्ये सकाळी 4 वाजलेले आहेत, ते भारतात वाजलेले असतील का? नाही. म्हणजे ही जी वेळ आहे, स्थानिक वेळ प्रत्येकाची वेगवेगळी असते. मग जगाच्या सगळ्या व्यवहारांमध्ये सुसूत्रता येण्यासाठी आपल्याला एक प्रमाण वेळ ठरवावी लागते. आणि ही प्रमाण वेळ ठरवण्यासाठी आपण काय केलेलं आहे बघा, पृथ्वीवरती जी आपण काल्पनिक रेषा म्हणजे रेखावृत्त जे मांडलेले आहेत, ठरवलेले आहेत, त्या रेखावृत्तांपैकी जे 0° रेखावृत्त आहे, जिथून रेखावृत्त मोजायला सुरुवात होते, जे 0° रेखावृत्त आहे त्याला आपण मूळ रेखावृत्त असं म्हणत असतो. हे रेखावृत्त ग्रीनविच या शहरावरून जाते आणि त्या ग्रीनविच शहराच्या वेळेवरून संपूर्ण जगाची आपण प्रमाण वेळ ठरवलेली आहे. मग 0° रेखावृत्तापासून इतर सर्व जे रेखावृत्त आहे ते 360 अंश पुढे पुढे आहेत. ठीक आहे. पृथ्वीला स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करायला किती वेळ लागतो? 24 तास. किती वेळ लागतो? 24 तास. पृथ्वीवर एकूण रेखावृत्त किती आहेत? 181 अक्षवृत्त आहेत. रेखावृत्त किती आहेत? 360 रेखावृत्त आहेत. बघा, 360 रेखावृत्त आणि पृथ्वीला स्वतःभोवती फिरायला वेळ किती लागतो? अंश रेखावृत्त पुढे जाण्यासाठी 4 मिनिटे लागतात. किती मिनिटे? 4. मग 1 अंश रेखावृत्त पुढे जाण्यासाठी 4 मिनिटे लागतात. तर 15 अंश रेखावृत्त पुढे जाण्यासाठी पृथ्वीला 60 मिनिटे लागतात. किती मिनिटे लागतात? 15 अंश रेखावृत्त पुढे जाण्यासाठी 60 मिनिटे लागतात. म्हणजे 1 तासामध्ये पृथ्वी 15 अंशांनी पुढे जाते. मग आता आपण प्रमाण वेळ कशी ठरवलेली बघा. टोटल रेखावृत्त 360. मग एक एक रेखावृत्त पुढे जाण्यासाठी 4 मिनिटाचा वेळ लागतोय. किती? 4 मिनिटांचा वेळ लागतोय. टोटल असे जर 15 रेखावृत्त पुढे गेलो तर आपल्याला 60 मिनिटे वेळ लागत आहे. म्हणजे 15 अंश पुढे जाण्यासाठी 1 तास पुढे लागतो. अशाच पद्धतीने प्रमाण वेळ ह्या जसं 0° रेखावृत्त हे ग्रीनविच शहरावरून जातं, ग्रीनविच शहराच्या 0° रेखावृत्तावरून आपण पूर्ण जगाची प्रमाण वेळ ठरवतो. तसंच भारताची सुद्धा प्रमाण वेळ ठरवावी लागणार आहे, कारण भारत देशाचा विस्तार खूप मोठा आहे. पूर्वेकडचा अरुणाचल प्रदेश आणि पश्चिमेकडचा गुजरात दोन्ही ठिकाणांमध्ये जेव्हा सूर्य जातो तर तो सूर्य एकाच वेळी जाईल का? दोघांमध्ये अंतर भरपूर आहे. अरुणाचल प्रदेश वरती सूर्य लवकर जाईल तर गुजरातमध्ये सूर्य जो आहे तो उशिरा जाईल. मग दोन्ही ठिकाणची स्थानिक वेळ वेगवेगळी असणार आहे. मग आपल्याला संपूर्ण भारत देशामध्ये बघा परीक्षेची वेळ ठरवावी लागते, टीव्हीच्या प्रक्षेपणाची वेळ ठरवावी लागते. मग जर स्थानिक वेळेनुसार आपण ठरवलं तर प्रत्येक राज्याची वेळ वेगवेगळी असेल. मग देशाच्या कारभारामध्ये सुसूत्रता राहणार नाही आणि देशाच्या कारभारामध्ये सुसूत्रता राहावी म्हणून आपण देशाची सुद्धा प्रमाण वेळ ठरवलेली आहे. अरुणाचल प्रदेशमध्ये जेव्हा सूर्य उगवेल तीच सूर्योदयाची वेळ गुजरातमध्ये असेल का? नसणार, कारण भारत देशाचा विस्तार खूप मोठा आहे. मग भारताच्या सुद्धा सर्व कारभारांमध्ये सुसूत्रता राहिली पाहिजे, एक वाक्यता राहिली पाहिजे. यासाठी प्रत्येक देशाला स्वतःची प्रमाण वेळ ठरवावी लागते. प्रत्येक देशाला स्वतःची प्रमाण वेळ असते आणि भारताची प्रमाण वेळ सुद्धा आपण ठरवलेली आहे. ती ठरवलेली आहे 82.30 अंश. हे रेखावृत्त आहे जे भारताच्या उत्तर प्रदेश मधल्या मिर्झापूर शहराच्या जवळून जातं. हे जे 82.30 रेखावृत्त आहे भारताचा प्रमाण वेळेसाठी प्रमाणभूत मानलेलं रेखावृत्त आहे. 82.30 अंश रेखावृत्तावरनं भारताची प्रमाण वेळ ठरवली जाते. मग भारतामध्ये सुद्धा प्रमाण वेळ आणि स्थानिक वेळ यामध्ये सुसूत्रता येण्यासाठी आपण हे जे रेखावृत्त आहे मिर्झापूरचं ते ठरवलेलं आहे. आता स्थानिक वेळ आणि प्रमाण वेळ म्हणजे काय हे समजलं तुम्हाला? प्रत्येक ठिकाणची प्रमाण वेळ सारखीच असायला पाहिजे यासाठी आपण कॅल्क्युलेशन केलेलं आहे. टोटल जे 360 अंश आहेत पृथ्वीवरचे टोटल रेखावृत्त 360 आहेत. पृथ्वीला स्वतःभोवती फिरायला एकूण 24 तास लागतात. म्हणून 1 अंश पुढे जाण्यासाठी पृथ्वीला 4 मिनिट लागतात
आणि 15 अंश पुढे जाण्यासाठी पृथ्वीला 60 मिनिट लागतात. हे सूत्र तुम्ही लक्षात ठेवायचे. 15 अंशातून पुढे सरकण्यासाठी पृथ्वीला 60 मिनिटे लागतात. पृथ्वीला म्हणजे स्थानिक वेळ पुढे 15 अंशांनी पुढे जाण्यासाठी 1 तासाचा वेळ लागतो. तर असे बघा, आपल्या पुस्तकामध्ये वेगवेगळे गणित दिलेले आहेत. ते गणित आपल्याला सोडवायचे आहेत. गणित कसे दिलेले आहेत की जपानमध्ये इतक्या वाजता सूर्योदय होतो, तर भारतामध्ये किती वाजता होईल, अशा प्रकारचे गणित आता आपल्याला सोडवायचे आहे. तयार? सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये स्थानिक वेळ व प्रमाण वेळेसंदर्भात विचारली जाणारी गणिते सोडवण्यासाठी पुढील व्हिडिओ नक्की पहा. त्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढील